स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही महायुती म्हणून जाणार आहात? हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे निर्णय जे आहेत ते निर्णय त्या वेळेला आमचे असणारे वरिष्ठ मंडळी जे आहेत ते वरिष्ठ मंडळी त्या संदर्भातले निर्णय घेतील. परंतु आत्ता आपण पाहिलं असेल की याच्या सगळ्याच्या महायुतीच्या चर्चा किंवा आम्ही वेगळे लढणार आहोत की नाही याच्या सगळ्यांच्या चर्चा लोकसभेला पण होत्या, विधानसभांनासुद्धा होत्या. परंतु आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा, तिघंजणंही अतिशय वेगळ्या पद्धतीचं काम महाराष्ट्राला अपेक्षित असणारं काम करतात. त्यामुळे महाराष्ट्राचं कुठेही नुकसान होणार नाही, महाराष्ट्राच्या जनतेचं कुठेही नुकसान होणार नाही. त्यामुळे तिघांनीसुद्धा पाहिलं असेल की त्या वेळेला जागा वाटप असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जसं आवश्यक आहे त्या पद्धतीने जागाही वाटप झालं आणि महायुतीला यशही जे अपेक्षित यश होतं त्यापेक्षाही जास्त यश हे मिळालं. याचा अर्थ एक आहे की तिघांमध्ये एक चांगलं बॉन्डिंग आहे. तिघंही जनतेचं हित कशामध्ये आहे ते बघून निर्णय आमच्यासारख्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, आम्हाला सगळ्यांना देतील. नाही, पण मग तुम्ही शिर्डीच्या अधिवेशनामध्ये तुमचे नेते असं काय म्हटले की संसद ते पंचायत तक भाजपही, कसं शक्य होईल? मग जर मित्रपक्षांना घेऊन कसं शक्य होईल ते? एक गोष्ट फार महत्त्वाची असते, प्रत्येक पक्ष त्यांच्या अधिवेशनामध्ये तिथे असणाऱ्या कार्यकर्त्यांना मोटिवेशनल स्पीच हे देत असतात. आणि हा जो घोषणा जी आहे किंवा हा जो नारा आहे, हा नारा जो आहे पार्लमेंट टू पंचायत, हा नारा जो आहे हा अमितजी ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी दिलेला नारा आहे. आणि त्यांनी तो नारा जेव्हा दिला तेव्हा त्यांनी हेही सांगितलं की आम्हाला जगभरातील असणारे सर्व राजकीय पक्ष आहेत त्यामधला आपल्याला सर्वात मोठा पक्ष व्हायचा आहे. त्यामुळे प्राथमिक सदस्यता आपली तेवढी झाली पाहिजे. तर मला आठवतं की ते अध्यक्ष असताना की कम्युनिस्ट पक्ष जो आहे तो पूर्वी जगामध्ये एक नंबरचा प्राथमिक पक्ष सदस्य असणारा पक्ष होता. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेली प्रचंड मेहनत आणि आज संपूर्ण जगामध्ये प्राथमिक सदस्य जास्त असणारा पक्ष कोणता, तर भारतीय जनता पार्टी पक्ष. याचं कारणच आहे की विजन ठेवून भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व जे आहे ते नेतृत्व पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतं. त्यामुळे विजन डोळ्यासमोर 100% आहे. त्यामध्ये दुसराही नारा आहे सशक्त भाजपा. जेव्हा आम्ही म्हणतो सशक्त भारत जर तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं असेल तर सशक्त भाजपा हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे असे जे म्हणतात ज्याला ज्या गोष्टी अशा अधिवेशनांमध्ये सांगितल्या जातात त्या बरोबर असतात आणि त्या दिशेने कार्यकर्ता हा जात असतो. त्यामुळे कार्यकर्ता हा नेहमीच त्या दिशेने जाईल यात काहीच शंका नाही.